प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से बेंगलुरु रेलवे स्टेशन से अजनी नागपुर पुणे वंदे भारत एक्सप्रेस को हरी झंडी दिखाकर रवाना किया। इसी के साथ KSR बेंगलुरु बेलगावी और वैष्णो देवी कटरा अमृतसर वंदे भारत ट्रेनों का भी शुभारंभ किया गया। नागपुर रेलवे स्टेशन पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित थे। अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्र की 12वीं वंदे भारत ट्रेन है और वर्धा से मनमाड़ के बीच चलने वाली पहली वंदे भारत सेवा है। यह 881 किलोमीटर की दूरी तय करने वाली देश की सबसे लंबे रूट की वंदे भारत होगी, जो वर्धा, अकोला, शेगांव, भुसावल, जळगांव, मनमाड़ और दौंड लाइन को जोड़ेगी। यह सेवा व्यापार, पर्यटन, शिक्षा और रोजगार के अवसरों को बढ़ावा देगी। ट्रेन में कुल 8 कोच होंगे, जिनमें से एक एग्जीक्यूटिव चेयर कार, 7 चेयर कार होंगे। कुल 590 यात्रियों की क्षमता के साथ पूरी तरह वातानुकूलित इस ट्रेन में ऑटोमेटिक तापमान नियंत्रण, LED लाइटिंग, पैनोरामिक खिड़कियां, बायो वैक्यूम शौचालय, CCTV, अग्नि सुरक्षा और रीजनरेटिव ब्रेकिंग जैसी आधुनिक सुविधाएं होगी। मेक इन इंडिया के तहत निर्मित यह ट्रेन आत्मनिर्भर भारत की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। आज आमच्या सगळ्यांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मी स्वतः माननीय रेल्वे मंत्र्यांना ही विनंती केली होती की नागपूर पुणे खूप ट्रॅफिक आहे। नागपूर पुणे अनेक वेळा खासगी बसेसची भाडी 5-5 हजार रुपयापर्यंत जातात आणि लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि म्हणून एक वंदे भारत ट्रेन आपण सुरू केली पाहिजे। आणि त्या संदर्भात मागच्याच काळात रेल्वे मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता। आज प्रत्यक्ष माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनची सुरुवात झालेली आहे। देशामध्ये नागपूर पुणे रूट हा वंदे भारतचा सर्वात लांब पल्ल्याचा रूट आहे। यापूर्वी 881 किलोमीटरचा ट्रेन वंदे भारत कुठलीच ट्रेन सुरू झाली नव्हती। त्यामुळे ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे की अतिशय वेगाने आणि अतिशय चांगल्या सोयीने युक्त अशा प्रकारे आपल्या नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांना याच्यामध्ये प्रवास करता येईल। केवळ 12 तासामध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे। नॉर्मली आपल्याला माहिती आहे 16-17 तास त्या ठिकाणी लागतात आणि अतिशय आरामदायी अशा प्रकारचा प्रवास या ठिकाणी होणार आहे। आणि म्हणून या वंदे भारत ट्रेन करता माननीय प्रधानमंत्री महोदयांचे आणि रेल्वे मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो। आज त्यासोबत रेल्वेच्या अथॉरिटीशी मी चर्चा केली आहे। आता नगरवरनं ट्रेन दौंडला जाते, दौंडवरनं पुण्याला जाते। एक प्रकारे 100-125 किलोमीटर डी-रूटिंग केलं जातं आणि म्हणून मी त्यांना असं सुचवलंय की नगरवरनं जर थेट पुण्यापर्यंत आपण लाईन केली तर त्यातनं आपल्या मोठ्या प्रमाणात वेळही वाचेल आणि डिस्टन्सही कमी होईल। आणि त्या संदर्भात पुढच्या काळामध्ये रेल्वे मिनिस्ट्रीशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून हेही काम आम्ही करतो। आमचा प्रयत्न असाही आहे की आपण जो छत्रपती संभाजीनगर पासून पुण्यापर्यंत नवीन एक्सप्रेसवे करतोय त्याच्याच राईट ऑफ वे मध्ये आपल्याला जर ही रेल्वे करता आली तर नागपूर पुणे डिस्टन्स रेल्वेचं 100 किलोमीटर पेक्षा आपल्याला कमी करता येईल। त्यामुळे त्याही संदर्भात आज सकारात्मक चर्चा झाली।